बीएलओनी प्रत्येक घरी जाऊन मतदार यादी पुनर्निरीक्षणाची मोहीम यशस्वी करावी। या कामकाजात कोणत्याही प्रकारची कसूर चालणार नाही। अपात्र मतदाराचं नाव मतदार यादीत राहू नये आणि पात्र व्यक्तींची नावं मतदार यादीत समाविष्ट झालीच पाहिजेत, अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी दिल्या। कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम म्हणजेच SIRच्या कामकाजाचा आढावा घेतला। जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी कामकाजाची माहिती दिली। मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणं, मतदार यादीतील दुबार नावं वगळणं, मृत व्यक्तींची नावं कमी करणं, नवीन मतदारांची नोंदणी अशी कामं या मोहिमेतून केली जाणार आहेत। या कामासाठी 3450 BLO आणि 3928 केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। मतदार गणनापत्राचं वाटप आणि माहिती संकलित करताना संबंधित कुटुंबातील व्यक्तीची सही घेणं आवश्यक आहे। प्रत्येक घर आणि झोपडीला स्वतंत्र क्रमांक देणं, कुटुंबाचा संपर्क क्रमांक आणि पूर्ण पत्ता नोंदवण्यावर भर द्यावा। दर आठवड्याला कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा। मतदार मॅपिंग प्रक्रिया योग्य पद्धतीनं राबवावी। मतदार यादीतील नावं वगळण्याच्या याद्या जाहीर कराव्यात। पात्र मतदार वगळला जाऊ नये तर अपात्र व्यक्तीचं मतदार यादीत नाव असता कामा नये, अशा सूचना चोकलिंगम यांनी दिल्या। बैठकीला जिल्हाधिकारी विजय राठोड, निवडणूक उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, मौसमी चौगुले, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सचिन अडसूळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।